वेलकम टू डे सातारा. बंद कर. वेलकम टू डे 3 ॲट सातारा. आजचा काही असा खास प्लॅन नव्हता. आंघोळ वगैरे आवरले आणि मागे दाजीच्या शेतात गेलो. तेवढ्यात दाजी पण आला आणि त्याच्यासोबतच गेलो आत्याच्या घरी. माघारी घरी येतोय तोवर आजी आणि दादा निघाले परत आपल्या गावी जायला. आता आपल्याला परत जायचं होतं पुसेगावला, पण आपली गाडी तर गेली, मग जायचं कसं? मग आपला जय भाऊ लागला कामाला. परत आठवलं, ह्याला आजपर्यंत कोणी भाव दिला नाही, तो लिफ्ट कोण देणार आहे? त्याच्यानंतर गप महामंडळाच्या बसमध्ये बसलो आणि पोहोचलो पुसेगावला. आज रविवार आणि त्यात बाजार असल्यामुळे यात्रेत लई गर्दी होती. तिथंच थोडीफार शॉपिंग केली, रगडा खाल्ला आणि निघालो घरी यायला. इथे येऊन बघतोय तर मी बी जाणार नाही, तुला बी जाऊ देणार नाही याच्यातली गत. कसा तरी गर्दीतून आत शिरलो आणि रिअलाइज झालं याच्यापेक्षा लोकलची गर्दी लई मानाने बरी. घरी आलो, जेवलो वगैरे आणि आता वेळ झाली मुंबईला परतण्याची. कितीही मोठे झालो ना तरी गावावरून माघारी निघताना पाय नेहमी जडच होतात. गावाला जाताना असणारे एक्साइटमेंट आणि येताना पडलेला चेहरा सर्व काही सांगून जातो. गावाला आल्यावर न आवडणारी गोष्ट म्हणजे एक असतो, म्हणजे परतीचा प्रवास, आणि जो की आपला चालू झालेला आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स ॲट सातारा. खूप छान असं सातारा आहे आणि गाण्याची फॅमिली तर इतकी स्वीट आहे. त्यांनी मला एवढं छानपैकी क्रिएट केलं आहे. रोज चिकन मटन आणि त्यानंतर इथलं नेचर, इथले काही मंदिरे आणि स्पॉट्स खूप छान आहेत. उद्यापासून आपलं रोजचे रुटीन तर चालूच आहे. तर ठीक आहे, सिरीज इथे संपवतो. भेटूया लवकरच, काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि तुम्हाला तर माहीत पाहिजे कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.